श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दानाला खूप महत्त्व आहे, परंतु दान करत असताना ते कधी करावं, कसं करावं, कुठल्या गोष्टीचं दान करावं बघा ते देखील माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण दान हे तर केलंच पाहिजे, पण ते कधी करावं, तर त्याचबरोबर कधी करू नये. तर संध्याकाळी या ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्या चुकूनही दान करू नका. या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर चुकूनही या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर तुमच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. तर त्या अशा कुठल्या गोष्टी आहे, कुठल्या वस्तू आहेत, तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, हिंदू धर्मात पूजेसोबतच दान देण्यालाही विशेष महत्त्व जे आहे ते आहे. दान केल्यानं व्यक्तीला पुण्य मिळतं आणि देवांचे विशेष आशीर्वाद मिळतात. पण दान करण्यासाठी शुभ आणि अशुभ काळ देखील असतो. तर बघा, अनेक कामं आहेत जे केल्यास जीवनातील नकारात्मकता जी आहे ती येऊ शकते. जसं की बघा, संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या नंतर या काही गोष्टी ज्या आहेत त्या जर दान केल्या, बघा त्या अजिबात करू नये. त्या दान जर केल्या तर त्यानं गरिबी अनेक समस्यांना तोंड देखील द्यावं लागतं. तर अशा काही गोष्टी आहेत त्या दान करू नयेत. या गोष्टींचं पालन जर केलं तर घरातून बघा आशीर्वाद नाहीसे होऊ लागतात आणि व्यक्तीला गरिबीचा सामना जो आहे तो देखील करावा लागतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की कोणी तुमच्या कितीही जवळचे असले तरी तुम्ही संध्याकाळी चुकूनही त्याला काही वस्तू दान करू नये. तर त्या कुठल्या वस्तू आहे बघा, संध्याकाळी चुकूनही कोणालाही मीठ दान करू नये असं म्हटलं जातं. बघा, आपण आपल्या घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्या देखील सांगत असतात की सायंकाळी दिवे लागणीनंतर कुणालाही मीठ जे आहे ते दान करू नये. हे घरातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही संध्याकाळी एखाद्याला जर मीठ दान केलं तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो आणि तसेच बघा जे यश आहे ते यशात देखील वारंवार अडथळे अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावं देखील लागू शकतं. दान करण्याव्यतिरिक्त जर कोणी संध्याकाळी तुमच्याकडे मीठ मागण्यासाठी आला तर तुम्ही त्याला मीठ देणं देखील टाळावं. अगदी बघा, अशा आपल्या शेजाऱ्यांनी कितीही चांगलं असलं, आपण कितीही जवळचे जरी शेजारी नसली, कधी मीठ जर सायंकाळी मागायला आली तर चुकूनही बघा मीठ देऊ नये. घरी काही गोष्टी घरी जर काही गोष्टी शिवण्यासाठी आपल्याला अनेकदा सुईची आवश्यकता लागते. अशा परिस्थितीत सुई ही आपल्या जीवनावश्यक वस्तूंपैकी एक आहे आणि शास्त्रात असं म्हटलं जातं की संध्याकाळी कोणालाही सुई देखील देऊ नये किंवा ती दान देखील करू नये. असं केल्यानं घराच्या आर्थिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम जो आहे तो होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना, आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. म्हणूनच संध्याकाळी सुई दान करण्यास देखील चुकूनही करू नये. संध्याकाळी पैसे दान करण्यास विशेषतः बघा त्याला देखील खूप महत्त्व आहे. तसंच संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देखील देऊ नयेत किंवा कोणाकडून उधार घेऊ नयेत. असं केल्यानं तुमच्यावर गरिबी येऊ शकते. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी घरात येते असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीत जर तुम्ही यावेळी पैसे दान केले तर देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते आणि तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीला स्पर्श करण्यासही बघा मनाई आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याला तुळशीचं रोप दान केलं तर घरात गरिबी येऊ शकते. देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते. तर संध्याकाळी या वनस्पतीचं दान केल्यानं देवी लक्ष्मीचा कोप ती कोपू शकते आणि ती घराबाहेर पडू शकते. यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही आर्थिक नुकसान जे आहे ते सहन करावं लागू शकतं. तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी देखील देऊ नये. यावेळी तुम्ही फक्त तुळशीजवळ दिवा लावू शकता, हात जोडून प्रार्थना करू शकता. त्याचबरोबर बघा, असं म्हटलं जातं की दहीचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे. तर
तुम्ही संध्याकाळी दही दान केल्यानं व्यक्तीच्या जीवनातून आनंद जो आहे तो नाहीसा होऊ लागतो आणि कुंडलीत शुक्र ग्रह जो आहे तो तुमचा कमकुवत होऊ शकतो. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की सूर्यास्तानंतर दही कधीही दान करू नये. विशेषतः शुक्रवारी असं केल्याने घरात सुख समृद्धी कमी होऊ शकते आणि याशिवाय संध्याकाळी हळद देखील दान करू नये. यामुळे कुंडलीत जो गुरुग्रह आहे तो देखील कमकुवत होऊ शकतो. तर या काही बघा महत्त्वाच्या गोष्टी आहे. अगदी बघायला गेलं तर छोट्या आहे, परंतु ते तितक्याच प्रभावी आणि तितक्याच महत्त्वाच्या आहे. या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या लक्ष्मीकारक वस्तू आहे आणि तुम्ही जर ह्या दिवे लागणीच्या नंतर, दिवे लागणीला लक्ष्मी ही घरात येत असते आणि त्यावेळी जर तुम्ही या गोष्टी कुणाला दान म्हणून दिल्या किंवा अगदी उधार म्हणून जरी दिल्या तरी देखील तुमच्या घरात माता लक्ष्मी जी आहे तिचा आशीर्वाद जो आहे तो कमी होऊ लागतो आणि माता लक्ष्मीचा कोपू शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड देखील द्यावं लागू शकतं. म्हणूनच बघा संध्याकाळी दिवे लागणीनंतर या ज्या काही अगदी छोट्याशा वस्तू आहेत पण त्या कुणालाही उधारही देऊ नका आणि दान देखील करू नका. ही अगदी छोटीशी माहिती होती परंतु तितकीच महत्त्वाची होती आणि मला तुमच्यासोबत ती शेअर करायची होती. म्हणूनच बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.